संप्रदाय, आपण जे संप्रदाय टाळ्या वाजवतो, उपवास पकडतो, जुन्या काळामध्ये आपण डोक्यावर तुळशीचं रोपटं, सायन्स अँड संप्रदाय हेरिटेज, आपण जर हे पाहिलं तर हेरिटेजमध्ये आपण उपवास पकडत होतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्या धर्मामध्ये त्या आपापल्या धर्मानुसार. तर ही आहे कशाची बैठक आहे? नमाजची बैठक. बघा, हे विज्ञान आहे. आय थिंक इट इज अ सायन्स. आता याचा बेनिफिट तुम्ही जेवण केल्यानंतर 5 ते 10 मिनिट असं बसून. मी तुमच्या समोर, आय एम अबाउट 53 years old. I can sit. Why not you? It is a question. In the past, nowadays in science, विज्ञानाच्या युगे, विज्ञानाच्या युगामध्ये आपण काय म्हणतो? झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा. संकल्पना एकच आहे. जुन्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय म्हणते? वृक्षवल्ली काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स? इन वारकरी संप्रदाय the saint says वृक्षवल्ली आम्हा सोये. इन द पास्ट हेरिटेज केव्हापासून आहे? वी डोंट नो. आज आपण, तुम्ही विज्ञान युगात काय म्हणता? झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा. त्या आपण संकल्पना पाहिल्या आहेत, त्या स्कीम पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर श्रावण महिना, भाद्रपद महिना, रोजाचा महिना, आपल्या संप्रदायानुसार प्रत्येक जण वेगळी. आता आपण टाळ्या वाजवतो, ही जी प्रोसेस आहे. इन द पास्ट, इन अ टेम्पल, वी वर सिंगिंग सॉन्ग अँड क्लॅपिंग इन द टेम्पल. इन द सायन्स, आता आजच्या काळामध्ये आपण ह्या टाळ्या वाजवतो कशासाठी हो? सायंटिफिक पर्पज. त्यावेळेस सांप्रदायिक होता, आज वैज्ञानिक आहे. आज आपण टाळ्या वाजवतो रक्ताभिसरण. ऑल ऑफ यू प्रॅक्टिस. रक्ताभिसरण इट इज अ प्रोसेस. त्याच्यानंतर आपण आता हा नमाजाची प्रोसेस बघा. मी सुरू करतो, तुम्ही करता. या प्रोसेसमध्ये सायंटिफिक आहे. हे बघा, हे जे आपलं डोकं आहे ते कुठे टेकवायचे? एम आय राईट? तर बघ, मी तुम्हाला करून दाखवतो. तिचं असं सांग. राईट और रॉंग? राईट और रॉंग? आपलं नाक टेकलं पाहिजे जमिनीला आणि माथा टेकला पाहिजे. इट इज अ हेरिटेज ऑफ आवर कंट्री. हा वारसा आहे आणि याला आज सायंटिफिक म्हणून याचा उपयोग करतात. हा, यू डू इट. मला वाटते नाकाचा शेंडा आणि कपाळ. ओके, इट इज अ प्रोसेस, हेरिटेज. Am I right?